नमस्कार, अश्विनीच किचनमध्ये मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते। बऱ्याच जणांना कोबीची भाजी आवडत नाही, स्पेशली लहान मुलांना तर ही भाजी अजिबात आवडत नाही, कारण कोबीला थोडासा उग्रवास असतो। पण एखादी भाजी जरी आवडत नसेल तरी ती वेगळ्या प्रकारे का होईना आपण खाल्लीच पाहिजे। तर त्यासाठीच अशाच नवीन नवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे। तर त्या रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर आजची आपली स्पेशल रेसिपी आहे कोबीचे कटलेट। चला तर मग आपण कृतीकडे वळूयात। मी इथे एक वाटी किसलेला कोबी घेतला आहे। यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकते, कारण त्यामुळे कोबी थोडासा सॉफ्ट होतो, म्हणजे तो आपल्याला खाताना कच्चा लागणार नाही। मिठामुळे कोबीला थोडेसे पाणी सुटते। हे व्यवस्थित मिक्स झाल्यावर आता 10 मिनिटे असे साईडला ठेवायचे आहे। थोड्या वेळाने आपण बघू शकता कोबीला थोडंसं पाणी सुटते, मग आपण हे पाणी एका साईडला काढून ठेवायचं आहे। आता कोबी असा सॉफ्ट असा झालेला आहे। तर याच्यामध्ये मी 1 चमचा तिखट टाकते, अर्धा चमचा हळद, एक बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा चिरलेला आलं आणि 1 चमचा चिरलेला लसूण आणि कोथिंबीर, आणि इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकत आहे। कॉर्नफ्लॉवरमुळे कटलेटला टेक्स्चर खूप छान येतं। आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। याच्यामध्ये आपल्याला लगेच पाणी टाकायचं नाही आहे, कारण कोबीमध्ये बऱ्यापैकी पाणी असतं। मी इथे वरतून थोडंसं मीठ टाकते, कारण आपण कोबीमध्ये आधी मीठ टाकलेलंच होतं, त्याच्यामुळे आपण चवीपुरते व्यवस्थित मीठ टाकून घ्यायचे वरतून। आज मी काही तुम्हाला टिप्स सांगणार आहे, तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता यामध्ये मी सुरुवातीला 3 चमचे बेसन पीठ टाकत आहे। आता हे मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही उकडलेला बटाटा, वाफवलेले हिरवे वाटाणे किंवा बारीक चिरलेल्या पालेभाज्या सुद्धा वापरू शकता, आणि त्याची टेस्ट तर खूपच छान लागते। बऱ्याच जणींचा हा प्रश्न असतो की घरात कॉर्नफ्लॉवर नाहीये तर काय करायचं। कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ वापरू शकता, आणि जर तांदळाचं पीठ सुद्धा नसेल तर तुम्ही रवा वापरू शकता। जर जाड रवा असेल तर तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आणि तो वापरायचा। कॉर्नफ्लॉवर, तांदळाचं पीठ किंवा रवा याच्यामुळे आपला पदार्थ कुरकुरीत होण्यास मदत होते, तर तुम्ही हे ऑप्शन नक्की वापरून बघा। आता मी याच्यामध्ये पुन्हा 2 चमचे बेसन पीठ ॲड करते। सुरुवातीलाच मी सगळंच बेसन पीठ वापरलेलं नव्हतं, कारण पीठ जर सैल झालं तर आपल्याला पुन्हा बेसन लागणार होतं, म्हणून मी 2 चमचे ते शिल्लक ठेवलं होतं। हे मिश्रण व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे। आता पीठ छानपैकी मळून झालंय। आता याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत। त्याआधी थोडंसं तेल किंवा पाणी हाताला लावून घ्यायचं आहे, म्हणजे बॉल्स बनवताना पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही आहे। थोडं थोडं पीठ घेऊन आपण हे बॉल्स बनवायचे आहेत, आणि त्याला कटलेटचा शेप द्यायचा आहे। अशा प्रकारे मी बाकीचे सुद्धा कटलेट तयार करून घेते। हे कटलेट मीडियम थिकनेसचेच बनवायचे आहेत, म्हणजे तळताना ते आतपर्यंत व्यवस्थितपणे तळले जातील। आता मी हे कटलेट बनवून घेतले आहेत। आता इथे तेल तापत ठेवलेलं होतं मी। आता तेल गरम झाले की नाही चेक करण्यासाठी छोटासा पिठाचा गोळा मी तेलामध्ये टाकलेला आहे। तेल आता व्यवस्थितपणे गरम झालेलं आहे। कटलेट तळण्यासाठी तेल जास्त गरम असता कामा नये, मीडियम फ्लेमवरती आपल्याला कटलेट तळून घ्यायचं आहे। आता मी एक एक करून कटलेट तेलामध्ये सोडते। आणि कटलेटची आपण साईड चेंज करून तळून घ्यायचं आहे। हे मीडियम टू लो फ्लेमवरती तळून घ्यायचं आहे। हाय फ्लेमवरती जर आपण तळून घेतलं तर वरची बाजू लवकर करपून जाईल आणि आतमध्ये कटलेट कच्चेच राहून जाईल, म्हणून शक्यतो मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचं आहे। कलर हळूहळू चेंज होते कटलेटचा, एकदम आपल्याला सोनेरी कलरवरतीच आपल्याला तळून घ्यायचं आहे। खूप छान दिसत आहेत कटलेट। या पद्धतीने कटलेट तुम्ही नक्की करून बघा। गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला छानपैकी तळून घ्यायचे आहेत। हे बघू शकता तुम्ही, किती सुंदर असा कलर आलेला आहे।
खूपच मस्त असे कटलेट तयार झाले आहे. एकदम गोल्डन कलर वरती हे तळून घेतलेत मी. खूपच सुंदर दिसत आहेत. अशा प्रकारे आपले सर्व कटलेट छानपैकी तळून झालेले आहेत. हे तुम्ही बघू शकता. याचा कलर सुद्धा अतिशय सुंदर असा आलेला आहे. मस्तपैकी गरमागरम कटलेट तुम्ही सॉस सोबत नक्की खाऊन बघा. तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.